विल्यम शेक्सपियर, एपीजे अब्दुल कलाम, अल्बर्ट आइन्स्टाईन आणि पंडित जवाहरलाल नेहरू ही नावं तुम्ही ऐकली असतीलच. आता ही जगप्रसिद्ध नावं जी आहेत ती नावं कुठल्या कॅटेगरीत मोडतात हे आज तुम्ही ओळखायचे. 1, 2, 3, 4, 5 ओळखता आली? चला मीच तुम्हाला सांगते. ही जी नावं आहेत ती मुलांक 5च्या आधिपत्याखाली म्हणजे बुधाच्या आधिपत्याखाली येतात. या मुलांक 5ने शासित असलेल्या या व्यक्ती यांचं कर्तृत्व हे फक्त एका छोट्याशा ग्रुपपुरतं मर्यादित किंवा फक्त भारतापुरतं किंवा फक्त त्यांच्या देशापुरतं मर्यादित न राहता जगप्रसिद्ध होण्याची यांची कुवत असते. आता हे कसं असतं, ह्यांचे स्वभाव वैशिष्ट्य काय काय आहेत हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा एपिसोड शेवटपर्यंत बघायला विसरू नका. नमस्कार, मी गीता कुलकर्णी. सोलफुल कनेक्शन्स विथ गीतामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करते. आज आपण मुलांक 5 विषयी जाणून घेणार आहोत. मुलांक 5 ह्याची एक साधी सोपी सरळ व्याख्या म्हणजे आव्हानांना आव्हान देणारे मुलांक 5 वाले. साधी सोपी व्याख्या ही की एखादं आव्हान तुमच्या समोर आलं तर ते असे मागे पुढे हटत नाही, चॅट करके दिखाएंगे असा त्यांचा ॲटिट्यूड असतो. त्यामुळे एवढं नाव ते आज कमवू शकतात. यांचा शासक ग्रह बुध असल्यामुळे त्यांना जोखीम घेण्याची आणि त्याच्यामध्ये ज्ञान मिसळण्याची म्हणजे जोखीम आणि ज्ञान ह्याचा एक छानसा कोलॅबरेशन करून ही लोक आपलं नाव पुढे प्रसिद्ध करण्यास उद्युक्त होतात. आता व्यापार म्हटल्यानंतर हा यांचा खूप आवडतीचा विषय. ही लोक जर तुम्ही म्हणाल की 10 ते 5 ड्युटी कर तर ह्या लोकांना जमत नाही. त्याच्यापेक्षा ते लोक व्यवसाय करण्याकडे जास्ती त्यांचा कल असतो. आता घनश्याम बिर्ला यांचंच उदाहरण जर आपण घ्यायचं झालं, घनश्यामदास बिर्लाजी यांचं उदाहरण जर आपण घ्यायचं झालं तर सगळ्यात मोठं उदाहरण हे आपल्यासमोर आहे. आज बिर्ला कंपनी केवढी मोठी झालेली आहे ही तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. तर स्वप्नांनाही आवाहन देणारे असे हे नंबर 5चे मुलांक. म्हणजेच काय मित्रांनो, परिस्थितीनुसार त्या साच्यामध्ये त्यांना स्वतःला ते मोल्ड करून घेतात. की एखादी गोष्ट जी आहे ना की आज तुमच्यासमोर हे टार्गेट दिलेलं आहे तर ते टार्गेट ती लोक पूर्ण करूनच सोडणार. आणि म्हणूनच ही लोक आपापल्या व्यवसायामध्ये किंवा आपापल्या शास्त्रज्ञ असेल तर त्या फील्डमध्ये आपापल्या फील्डमध्ये ही लोक खूप प्रसिद्ध असतात. ही लोक गोड बोलण्यातही तितकीच पटाईत असतात आणि आपलं काम समोरच्यांकडून काढून घेण्यातही तितकीच पटाईत असतात. त्यामुळे की नाही मुलांक 5 वाले अतिशय हुशार असतात असं म्हणायला हरकत नाही. कुटुंबापेक्षा यांचं प्रेम जास्ती मित्रपरिवारावर असतं आणि त्यामुळे मित्रपरिवार हा त्यांच्या खूप जवळचा असतो. आता मित्रपरिवार म्हटल्यानंतर जेवढा मित्रपरिवार ह्यांच्या जवळचा असतो तेवढेच मित्र त्यांच्यापासून दूर जाण्यासही कारणीभूत ठरतात. कारण की यांचं बोलणं जे असतं ते कधी कधी स्पष्ट वक्तेपणा, कधी कधी आपलेसेपणा असं यांच्या बोलण्यामध्ये असल्यामुळे कधी कधी जवळ आलेले मित्रही यांच्यापासून लांब जाण्यास उद्युक्त होतात. इथे मी तुम्हाला एक उदाहरण देऊ इच्छिते. तुम्ही कधी पारा बघितलाय? पारा कसा असतो? तुम्ही ज्या शेपच्या भांड्यामध्ये त्या पाऱ्याला घालाल तो शेप तो पारा आत्मसात करतो. तसा यांचा स्वभाव. तुम्ही त्यांना कुठेही टाका, जसं तुमची समोरची व्यक्ती माझ्याशी बोलणार, ती गोड बोलली तर मी गोड बोलणार, ती माझ्याशी वाईटात शिरली तर मीही त्याच्याशी वाईटात शिरणार. म्हणजेच पाऱ्यासारखा ते मोल्ड होणार. तुम्ही जर एखाद्या चंचुपात्रात पारा टाकला तर ते छोट्याशा भोकातनंही आत जायला आणि खाली जाऊन पसरायला कमी करणार नाहीत. तर अशा प्रकारे त्यांचा स्वभाव असतो पाऱ्यासारखा. जिथे टाकाल जिथे त्याप्रमाणे ते स्वतःला मोल्ड करून घेतात. मोल्डिंग हा त्यांचा स्वतःचा स्वभाव गुण, स्वभाव वैशिष्ट्य असते. मुलांक 5ची व्यक्ती ही तुम्हाला सतत हसताना दिसेल आणि हसताना दिसल्यामुळे की नाही हसत राहणं हा त्यांचा अतिशय वीक पॉईंट आहे. कुठलीही गोष्ट मग तुम्ही त्याला म्हणाले काय एखादी शिवी हसाडून जरी तुम्ही त्यांच्याशी बोललात ना तरी सुद्धा ते हसूनच घेतील. काय यार असं बोलतोस असं म्हणून ते कायम हसूनच घेणार तुमच्याशी. तर त्यामुळे सतत हसत राहणे हा त्यांचा एक गुण अजून असतो. कारण ते कुठल्याही प्रकारचं टेन्शन अजिबात घेत नाहीत. जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं पाऱ्याचं उदाहरण तसं ते कुठेही मोल्ड होतात म्हणून ते कुठल्याही प्रकारचं टेन्शन घेत नाहीत. पण एकांतात असताना मात्र कधी कधी त्यांना नक्की टेन्शन येतं. कारण ते त्यावेळेला विचार करत असतात की माझा स्वभाव कसा आहे किंवा माझ्या मित्रपरिवाराबद्दल. कारण त्यांना कुटुंबापेक्षा जास्ती मित्रपरिवार जवळचा असल्यामुळे जर एखाद्या मित्राने त्यांना हर्ट केलं तर ते जास्ती मनाला लावून घेतात आणि त्यांचा इमोशनल स्वभाव थोडासा
त्या म्हणजे चंद्रा एवढा इमोशनल नसतो, पण इमोशनल हेही लोक असतातच असतात। आणि हे असा विचार करत एकांतात हे लोक विचार करत राहिल्यामुळे ह्यांना कधी कधी स्ट्रेसला सामोरं तर जावंच लागतं। आणि ही लोक जी असतात की नाही ती स्ट्रेस सहन नाही करू शकत, कारण यांचा स्वभाव हसरा खेळकर असल्यामुळे ही लोक कधी स्ट्रेस जास्ती सहन करू शकत नाहीत। त्यामुळे ही लोक कधी कधी तुम्हाला डाऊन पण दिसू शकतात, पण ही लोक दाखवत नाहीत समोरच्याला की मला आत्ता काय झालंय, मला काय होतंय, ही लोक दाखवत नाहीत। तसंच तुम्हाला बुद्धिचातुर्याने जिंकणं, आपण जे म्हणतो की नाही की बुद्धिचातुर्याने समोरच्याला जिंकणं, हे यांना ही कला खूप अवगत असते। परिस्थितीशी सामना करण्याचे धैर्य यांच्याकडे नसते आणि ही लोक अपयश पचवू शकत नाहीत। म्हणजे एखाद्या गोष्टीत जर यांना अपयश आलं, समजा एखाद्या बिझनेस जर समजा चालला नाही, किंवा एखादी गोष्ट बोलत असताना त्यांना जर काही आवडलं नाही, किंवा एखाद्याने त्यांना डॉमिनेटिंग नेचरनी एखाद्याने समोरच्या व्यक्तीने जर हे केलं तर ती लोक सहन नाही करू शकत। अशा वेळेला ते तुमच्याशी बोलणार नाहीत, पण त्यांच्या मनात मात्र ही गोष्ट कायम राहते आणि जशास तसे असं वागण्याची त्यांची वृत्ती ही वाढत जाते। यांचे कंपॅटिबल नंबर असतात 2, 4 आणि 6। आता यांचं कुणाशी पटत नाही, तर 4, 8 आणि 9 ह्या नंबरशी यांचं पटत नाही। लकी कलर्स तर हिरवा आणि पांढरा असे 2 लकी कलर्स असतात। कुठल्याही महत्त्वाच्या कामांना जाताना यांनी हे रंग परिधान करून शर्ट किंवा साडी किंवा ड्रेस कुर्ती यापैकी काही घालून तुम्ही जाऊ शकता। आता यांचे लकी डेज जे आहेत ते बुधवार आणि गुरुवार असे 2 आहेत। तर मित्रांनो, ह्यांच्यासाठी अजून एक स्पेशल रेमेडी सांगायची झाली तर ह्यांनी कुठल्याही ग्रीनरीमध्ये जास्ती राहावं। तुमच्या घरामध्ये जर एखादा पोर्शन म्हणजे असा एक आपला कॉर्नर असतो ना की जिथे आपली छान छान झाडं लावलेली आहेत घरामध्ये, तर अशा ठिकाणी जास्तीत जास्त वेळ त्यांनी घालवावा। तसंच एखाद्या जंगलामध्ये सैर करून यावी। त्यांनी पाचू घालायला हरकत नाही। पाचू हे रत्न जर त्यांनी वापरलं तर त्यांच्यासाठी खूप फायद्याचं ठरतं। या झाल्या त्यांच्या रेमेडीज। तुम्हाला सगळ्यांना मुलांक 5 आवडला असेल। ज्यांचे मुलांक 5 आहेत त्यांनी शेवटपर्यंत एपिसोड बघितला असेल। तसंच लाईक सबस्क्राईब नेहमीप्रमाणे करायला विसरू नका। आणि तुमच्या घरात जर एखादा मुलांक 5 वाला किंवा तुमच्या घरातच नाही तर तुमच्या मित्रपरिवारात किंवा तुमच्या सोशल सर्कलमध्ये जर कोणी मुलांक 5 वाले असतील तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करणार आहात आणि आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल करायला मदत करणार आहात। सोलफुल कनेक्शन्स विथ गीतामध्ये असेच आपण कनेक्टेड राहूया याच्या पुढच्या नंबरसाठी सुद्धा। आणि परत भेटूया उद्या एक नवीन वेगळा नंबर घेऊन। नमस्कार, धन्यवाद।